आई मला नेहमी म्हणायची, कधीतरी त्या लोखंडाच्या कढईत जेवण बनवत जा, आरोग्यासाठी चांगलं असतं. पण आम्ही नॉनस्टिकच्या जमान्यातले ना. आजकाल बऱ्याच गृहिणींच्या घरात मातीची, बिडाची, लोखंडाची, तांब पितळेची भांडी वापरायला सुरुवात झाली. शेवटी जुनं ते सोनं म्हणतात ते खरंच. पण मी आज श्रावण मासामध्ये ही घेवड्याची भाजी या लोखंडाच्या कढईत बनवली. कढईत तेल गरम करून कांदा आणि लसणाची फोडणी दिली. हळद, तिखट, मीठ घातलं आणि चिरलेला घेवडा मस्त टाकून परतून घेतला. झाकण ठेवून वाफेवर 15 मिनिट हा घेवडा मस्त शिजवून घेतला. 15 मिनिटानंतर वाफेवर घेवडा मस्त शिजला आहे की नाही याची खात्री बाळगून शेवटी शेंगदाण्याचा कूट घातला आणि 5 मिनिट मस्त वाफवून घेतली. भाजी तयार झाली ना. लोखंडाच्या कढईत केलेली गावरान घेवड्याची भाजी.